3-4 दिवस मेस्त्री आलेच नव्हते किचनचं काम करण्यासाठी आणि ते का तर ते तुम्हाला पुढे सांगते. आता हे मधले जे बोर्ड आहेत ना ते काढायचे होते आणि यांचं कनेक्शन म्हणजे कटच करायचं होतं. मी वर आलेली आहे दुपारचा स्वयंपाक करण्यासाठी. दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी मटकीची भाजी आणि डाळ भात केली. त्यानंतर मी क्लासमध्ये आली. क्लासमध्ये ना हेअरस्टाईलची इथे आमची प्रॅक्टिस घ्यायला घेतली होती. तर आमच्या ज्या मॅडम आहेत त्या आधी आम्हाला हेअरस्टाईल शिकवतात आणि त्यानंतर आम्ही प्रॅक्टिस करतो. काय झालं माहिती आहे का, 3-4 दिवस खूप पाऊस पडत होता. त्यामुळे सगळीकडे पाणी भरलं होतं. रस्ते ब्लॉक झाले होते. त्यामुळे मिस्त्रींना काही यायला भेटलेच नाही. त्याच्यामुळे 3-4 दिवस ना काम रखडलं. त्यासोबत घरामध्ये लाईटसुद्धा नव्हती आणि पाऊस जर जास्त पडत असेल तर 100% लाईट जाते. आता बघू शकता या ज्या टाईल्स आहेत ना त्या मधल्या त्या बसवून घेतलेल्या आहेत. जे बोर्ड होते मधले ते काढून टाकले. त्यानंतर आम्ही नवीन घरात आलो. तर नवीन घरामध्ये हे जे सिलिंगचं जे मटेरियल आहे ते आणलं होतं आणि आता सिलिंगचं कामसुद्धा करायला घेतलेलं आहे. त्यासोबत या ज्या स्लायडिंगच्या खिडक्या आहेत त्यासुद्धा बसवून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला पाऊस किती पडले आणि आमचं किती नुकसान झालं ते तुम्हाला दाखवते. पाऊस एवढा पडतो की शेतामध्ये जे आम्ही भात पेरलं होतं ना त्याची अशी अवस्था झालेली आहे. सर्व जे भात आहे ते कुजून गेलेलं. तर असा होता फ्रेंड्स आजचा दिवस. चला नवीन व्लॉगमध्ये भेटूयात. आतासाठी एवढंच. बाय बाय.